परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने, तसेच भगवान बाबा हनुमानजीच्या कृपेने, तसेच महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आशीर्वादाने माझ्याच निवासस्थानी नुकतेच मासिक नवे होंकार कार्य पार पडले। त्या प्रित्यर्थ एका भगवंताची चर्चापटक सुरू आहे। त्यात स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक आपले सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। तसेच आपली मातोश्री वाराणसी आई, बाबाच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या आई, यांना सुद्धा माझा नमस्कार प्रणाम। तसेच आजच्या या चर्चा बैठकीला एका अध्यक्ष साहेबाची गरज असते। आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष साहेब परमपूज्य परमात्मा एक मंडळाअंतर्गत मार्गदर्शक साहेब मोहाळकरजी यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच बाहेरगावून आलेले मार्गदर्शक साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच आदरणीय मंच यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच आमचे मार्गदर्शक मंडळाअंतर्गत हा तरोडे खुर्द परिसरातील मार्गदर्शक, तसेच आजच्या या चर्चा बैठकीला एका संचालकाची गरज असते, त्यांनी संचालकपद सांभाळलेलं आहे, त्यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच इथं सर्व उपस्थित सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार। माझं सेवक क्रमांक आहे 74,486 आणि माझे मार्गदर्शक आहेत श्री शंकरजी हिडव काकाजी। मी मार्गात 23/12/2022ला मार्गात आलो आणि माझे त्यागाचे त्यागाचे कार्य 12/2/2025ला सुरू झाले आणि त्यागाचे हवन कार्य 25/3/2025ला पार पडले आणि माझे मासिक हवन कार्य 27/4/2025ला सुरू झाले आणि आज माझ्याकडे मासिक नवे हवन कार्य आहे। मी मार्गात पुत्रसंतानासाठी आलो। पहा, मी नागपूरमध्ये 2013मध्ये आलो आणि माझं लग्न 2013मध्येच झालं। 2013मध्ये लग्न झाले, खायला अन्न नव्हतं, किरायाच्या घरात राहत होतो, इकडून आणणे इकडून खाणे, सायकल होती, सायकलनं जायचं कामावर, खूप गरीब परिस्थिती होती, नवीन संसार होतं। तसेच सोरते काकाजी मार्गदर्शक साहेब हे सुद्धा मंचावर उपस्थित राहतील अशी मी यांना विनंती करतो। तसेच त्यांना माझा नमस्कार। माझे जीवन होते 2013मध्ये असंच किरायाच्या घरामध्ये होतो, कामावर जायचं दुसऱ्याकडे, पैसा पाणी काही नाही, थोडंसं इकडून आणणे इकडून खाणे। तर त्यामध्ये कसं आम्ही लग्न नवीन झालं होतं, तर विचार केला पती पत्नी का 2-3 वर्ष आपण मुलं बाळे ठेवू नये। 2-3 वर्ष लोटून गेले। त्यानंतर विचार केला आम्ही मुलाबाळांचा, तर 1 महिने 1.5-2 महिने जास्ती व्हायचे, पण काही राहायचे नव्हते। तर आम्ही साधारण डॉक्टरी उपचार चालू केलं, पैसा कमी, त्याच्या हिशोबानं डॉक्टरी उपचार चालू केलं। त्याच्यामध्ये सांगायचे डॉक्टर होईल फायदा, करत गेलो, काही आराम नाही झाला। मग अजून 1 वर्ष लोटून गेला, काही उपाय नाही झाला। मग जसं कोणी मिळालं, कोणी रिश्तेदारीमध्ये म्हणतं का तुम्हाला मुलं बाळं नाही का, माझी डॉक्टरी उपचार चालू आहे पण काय फायदा होणार याला, होईल। तर ते विचार सांगायचे का डॉक्टरी उपचार कर, बुवाबाजी कर। बुवाबाजी चालू होती, त्याच्यामध्ये वेळ जायचा, पैसा जायचा, असं चालूच होतं। मग नागदावरची यात्रा, माझी जे घरमालकीन काकू आहे
दोरखंडे त्यांच्या इथं मी राहत होतो. ते जसं माझ्या आईवडिलांना तर जन्म दिला, पण ह्या नागपूरमध्ये आलो तिनंच मला साथ दिला. त्याच्या घरी आहे तो मला आपल्या मुलासोबत सारखंच मानत आहे. तिलाही 2 मुलं होते. त्यांचे मुलं ते मला भावासारखे मानायचे. आताही मानतात. आताही आमचे व्यवहार खूप चांगले चालू आहे. तिला माझे दुःख पाहुणे होते, बापू नागदोरची यात्रा कर. कोणा गोष्टीचीच कमी पडली तर ते समोर राहायचे. तुला सांग काय पाहिजे का, जे माझं राहणंच तसं होतं ना. त्यांना विश्वास कधी पोहोचला माझ्यावरती, जसं पहा त्यांच्या घरी एक पलंगावर सोना पडून होता. ते मार्केटमध्ये गेलो होतो. मला फोन आला, दादा म्हणते घरी सोना तिथे पलंगावर आहे म्हणे. तर विचार म्हणते उर्मिला, त्याचा नंबर नव्हता माझ्या पत्नीजवळ त्यांच्याजवळ. तर ठीक आहे म्हटलं विचारतो. आता त्या कालामध्ये तेवढा मोठा सोना आम्ही गायब करू शकत होतो. तर मी लावलं पत्नीला, पाय म्हणलं अशी गोष्ट आहे, जा सोनं आहे तिथं. तर माझी पत्नी म्हणते थोड्या वेळात आहे म्हणते, काकूला फोन करून सांगून द्या. तेव्हापासून एवढं माझ्यावर विश्वास करायला लागले. स्वतःचा पोरगा लॉकर आहे माझ्यासमोर, पैशाचं देवाणघेवाण, तू हे पैसे ठेव, काय घरी काही कमी पडलं तर पहिले काकू ते या. जसं मी ठेकेदारी बी चालू केलो, माझ्याकडे मशीन घ्यायला पैसा सुद्धा नव्हता, तर त्या काकूनी मला साथ दिलं. मग आता आली वेळ, मला मुळाबाजार होते. काकू म्हणते नागदोरची यात्रा कर. नागदोरची यात्रा सुरू केली, अशी 5 वर्ष केली. आता सुरुवातीला केलं फडगे, काय फड द्यायचे, धागेदोरे द्यायचे, ते बांधायचे, निंबू वगैरे करायचे, घरी नागदोरची कढई करायची. मी 4-5 वर्ष चालू होतं, पण काही आराम नव्हतं. कामधंद्यामध्ये तर होती प्रगती, पण ह्या गोष्टीमध्ये त्या भगवंताची ताकद पुरली नाही. कारण की आपण एका देवाला मानत नव्हतो आणि अनेक देवता करत होतो. एकही देव धावायला नाही आला. आता ह्या मार्गामध्ये कसं आहे, आपण एका आणि ते महान त्यागी बाबा जुमदेवजीचेच कृपेनं होत आहे. त्यांनी भगवंताला शब्द दिला, त्यामुळे ही कृपा जागृत आहे. असं चालू होतं नागदोरची यात्रा. एक दिवस तर हर वर्षी चालू व्हायचं. एक दिवस माझी पत्नी, मी एका त्यांच्याच बहिणीच्या मुलाला मी खांद्यावर घेऊन पहाडी चढायचो. माझी पत्नी माझ्या मागे मागे सेवका ते नागदोरला जातात त्यांच्यासोबत होती. एक दिवस पडता पडता वाचली. ते पडलीच तिथं वाचली नसती, तेव्हाच माझं जीवन गेलं असतं. तरी मी यात्रा चालू ठेवली. 2-3 वर्ष यात्रा चालू ठेवली, काही फायदा नाही. दवाखाने तर भरपूर, जसा जसा ठेकेदार झाली तसा तसा पैसा येत होता. पैशाचं काही तर गिनतीच नाही होते ना माणसाला. आता पुत्र संतान म्हणलं तर काय, पैशाकडे मागे पुढं बघत नाही आम्ही. चालूच होतं. बुवाबाजू बी चालू होतं. बुवाबाजी म्हणजे इथून पहा हे नागपूर आणि देवरी कुठं, तिथं जायचं, गाडीनं जायचं, वेळ भेटली तर त्याच वेळामध्ये यायचं. कारण की दुसऱ्या दिवशी काम नाही राहायचं, नाही तर वडिलाच्या घरी जायचं. ते पंडित असे एवढं दोनच बोटांना अक्षता काढायचं, बिलकुल 3 ते 5 त्याच्या बोटामध्ये अक्षर द्यायचं. हा भाऊ तुला दादा तुला फायदा होईल, तू असं कर, हे रक्षा घे, 8 दिवस खा. दावदीनं म्हटलं कोंबडा तर छोटी वस्तू झाली, बकराच का भरू, बकरा का बोललो, पण काही फायदा नाही. अरे बाबा ते त्यांचं काहीतरी एक दिवस असते, त्या दिवसाला गेल्यानंतर आणि त्या नदीमध्ये आंघोळ केल्यानंतर थंडीचेच दिवस होतं, त्याचाच फायदा होते म्हणे. मार डबऱ्या वाजवते. तिथं नदीवर नेला आम्हाला दोघाही पत्नीमध्ये स्नान करायला लावला. असं थरथर जीव कापे. पण तिथेही गेलो, तिथेही काही फायदा नाही. म्हटलं आता कसा, आणि आता दवाई तर चालूच होती. काकू म्हणते भंडारीची औषध कर. भंडारा गेलो, तिथं 60,000 गेले. मग आता थांबव, दवाखाने चालू. मग असं झालं, ह्यावेळेस 5-7 वर्ष असे निघून गेले. म्हणजे 5 आणि 3 8 असेच पकडून घ्या, 8 वर्ष असे निघून गेले.
आता पाणी गड्यापर्यंत आलं, फक्त डुबायचं बाकी होतं. आता कसं करायचं? काकूला माझं दुःख पाहून नव्हतं व्हायचं, माझ्या पत्नीचं दुःख पाहून व्हायचं नव्हतं तिला, कारण ते मला मुलाचं त्याला सुनेसारखी वागायची. त्याच्या घरी एक किरायदार आला. तो त्याला काहीतरी एक मुलं बाळ होत नव्हते, त्याला मुलगा झाला. ठीक आहे बेटा ये म्हणते, याला फायदा झाला म्हणते, तुला होईल का? तर पाय म्हणते ये म्हणते. काकू बोलवलं, गेलो त्यांच्या त्याची रिश्तेदार आहे त्याच्या घरी गेलो, बसलो. तुम्हाला माहित होतं का जादू मंत्री आहे म्हणून? मग शेवटी सांगतो तुम्हाला त्या विषयात. सुरुवातीला का काचेचा एवढा लंबा टेलुका आणलं, तो असा नसावर ठेवला का त्याच्यात पाण्याच्या बुडबुड यायच्या. बाबू म्हणते तुला मुलं बाळे होतील म्हणते. मग माझ्या पत्नीला लावलं, तुलाही मुलं बाळे होतील म्हणते, पहिला मुलगा ना दुसरी मुलगी होईल म्हणते. अरे वा, चालू केली दवाई. पहिलं 1 हप्ता औषध, 15 दिवसाची औषध, 12,000ची औषध आणली पहिल्यांदा. त्यानं ते औषध दिली, ह्या दिगुरी चौकात मिळायची. 12,000मध्ये एवढीशीच, जसं सोनं आहे ना त्याच्यापेक्षा बी महाग. त्या विचारलं फार्मसीला, हे काऊन एवढी महाग आहे? म्हणलं एवढीशी नाही, एवढी महाग. अरे बाबा म्हणे हे महाराजा खात होते म्हणे, एवढं महाग आहे म्हणे. ठीक आहे म्हणलं. चालू केलं, त्याच्याकडे नेऊन द्यायची. तो आपल्याकडची अजून काय बुकणी आहे ते औषध जमा करायची. तर त्याच्यात 5-7 अशा पुढ्या 10-15 असा, म्हणजे 15 दिवसाचा डोस, सकाळी आणि संध्याकाळचा. तो दुधात टाकून खायचा म्हणे. आम्ही मस्त दुधात टाकून खायचं, ते चाटून पुसून खावायचं, कारण की एवढीशी असते वाया तर गेली नाही, फायदा तर नाही होईल असा विचार करत होतो आम्ही. चांगलं. मग ते झालं. अजून आला, भाऊ काही फायदा आहे का म्हणे, काही आराम आहे का? नाही ना. ते म्हणलं. बाबू म्हणते आता तू 25,000ची औषध आण. चल ठीक आहे. काकू माझ्याकडे पैसे नव्हते. काकू म्हणते असा गोष्ट आहे, माझ्या घरी चालू होता. म्हटलं बाबू माझ्याकडून 5,000 घेऊन घे म्हणते. आता ठीक आहे. 25,000 आणलं, त्याच्याकडे दिलं, पुड्या तयार केल्या, खा 12 दिवस 15 दिवस, चाकत बसा ग्लास, असा विषय होता. तेही गेलं 25,000 रुपये. मग आला 60,000चा विषय. अजून घे म्हणते दवाई. घेतलं बाबा, होते म्हणलं पहिल्याच सणामध्ये. म्हणलं त्यांना टिल्लू लावून का तुला मुळं बाळ होतील. जाऊ दे ना म्हणलं, ठेकेदारी पैसाही येत होता. जाऊ दे म्हणलं, पैसा तर काही कमवणार आहे माणूस. म्हटलं करू. तसंच गेले 15 दिवस, तशीच औषध चालू. दादा म्हणलं आताही फायदा नाही झाला. तो आला घरी एक दिवस. बाबू म्हणते तुमचं देवघर म्हणजे मंदिर नाही का, पुराण्या भाषेमध्ये देवघर, तिथे बसला. बाबू तूही ये म्हणते. मुठ्ठीभर तांदूळ घेतले, शेंदूर गुलबल बुक्का टाकलं, त्याच्यामध्ये का टाकलं का नाही, मी थोडंसं बाजूला गेलो होतो. टाकलं त्यानं, तर त्याच्यात स्फोट होते असा, जसं छोटासा बाम नाही का, त्यानं पाणी मागितलं आणि त्याच्यात टाकलं, असं स्फोट झाला. म्हटलं मा डोका फिरला. म्हटलं हा कायचा हो रे बाबा म्हणलं. मी शांतच होतो. मग म्हणते तुझ्या घरी प्रॉब्लेम आहे, तुझ्या घराकडून प्रॉब्लेम आहे, तुझ्या पत्नीच्या घराकडून प्रॉब्लेम आहे म्हणते, त्याच्यामुळे मुलं बाळाने होत म्हणते. ठीक आहे जी म्हणलं. तर बसा म्हणलं, का विचार सांगा म्हणलं. तर म्हणते आता तुला एक काळी कोंबडी द्यावं लागते म्हणते, नाही 1 ते 1.5 लाख रुपये खर्च येऊ शकते ना, ते माझ्या गावाला यायला लागेल म्हणते. म्हटलं पाहतो साहेब, म्हटलं आता एवढा पैसा खर्च केला आता कसं. तर विचार करतो म्हटलं पती पत्नी. म्हटलं तू जा भाऊ. म्हटलं पत्नीला आता डुबलो होतो, तुम्हाला सांगितलं गड्यापर्यंत आलो होतो, आता डुबून गेलो. आता त्या सणामध्ये मस्त करता येऊन गेलं माझ्या पत्नीला. म्हटलं हे काय सोंग ढंग काय कामाचं नाही, आपण मार्ग पकडायला लागते. ते तर काय पकडायला विचार नव्हता, तिचा विचार होता. आमचं असं चालू होतं काही दिवसापासून, पण असं निश्चित नव्हतं. निश्चित ह्यासाठी नव्हतं का, कारण की आमच्यासोबत ते मार्गामध्ये जे लोक होते त्याच्यामुळे थोडासा विचार करत होतो. म्हणजे कसं आहे, त्याचं राहणीमान ते मार्गाच्या पद्धतीने नव्हतं, कारण की मार्ग आम्हाला माहीत होता त्यावेळेस. अनेकाला भरपूर राहत माहिती, बरं आपल्यापेक्षा त्यांना माहीत राहते काय करायला लागते काय नाही लागत. आम्हाला माहीत होतं. माझ्या कामावर येणारे झूट बोलत होते. म्हटलं का विचार चालू होतं. चला ठीक आहे म्हटलं पत्नीला आपण हे करू. 7-8 दिवस गेले. मी जेवण केलो सायंकाळचं, मोबाईल घेतलो आणि पलंगावर बसून होतो. पत्नी भांडी घासून झाले, आली पलंगावर बसली. ते बी आता म्हणते मोठा दवाखाना करू म्हणते. मोठा नाही का तो 3-4 लाख जे 2-3 लाख रुपये लागते. म्हटलं ठीक आहे मोठा दवाखाना करो. पण पहा तेव्हाच भगवंताने माझा शब्द ऐकलं. माझे चालूच होते.
म्हटलं आपण परमात्मा एक घेतल्याशिवाय तुला मोठा दवाखाना का लहान दवाखाना नाही करत. बरं तू विचार कर म्हणलं, तू जो म्हणशील तो दवाखाना करायला तयार आहो मी, पण मार्गात चल. ठीक आहे म्हणे, विचार करतो म्हणे. तिनंच काकूची बहीण होती, माझी काकू इथेच बसून आहे, डहाके काकू मावशीला फोन लावलं. मी साईडवरच होतो. हे म्हणते आपलं जायच्या आधी म्हणते आज चर्चा बैठक काय म्हणते तिथं जाऊ म्हणते. 8च दिवसाची गोष्ट आहे. मंगळवारच्या दिवशी गेलो चर्चा बैठकीमध्ये. इथंच काय आहे इथं चंडिकानगरमध्ये चर्चा बैठक चालू होती. मावशीसोबत गेलो मस्त टायमावर. तेव्हा मला काही समजत नव्हतं, प्रणाम वगैरे काहीच. झाली चर्चा बैठक, झाली छान झाली. तीर्थप्रसाद झाला. माझे मामा होते सुरेश मामा, त्याच काकूचे भाऊ. हा एक परिवार झालेला आहे. ह्या सर्व गोष्टीमध्ये त्याचेच बहीण त्याचेच भाऊ आहेत. ठीक आहे. आणि त्या पंडितांची त्या ढोंगीची गोष्ट करतो ना, त्यांनी बी औषध घेतले होते, ते बी फसले होते त्याच्यामध्ये. ठीक आहे. मामाकडे नेलं. मामा म्हणते ते म्हणते सुरेश यांना मार्गात यायचं म्हणते. तर काकाजीकडे नेलं. काकाजी म्हणते सुरेश यांना उद्या सकाळी घेऊन येशील म्हणते. ठीक आहे. सुरेश मामा म्हणते मला शेळ्याच्या पोरं सोडायचे आहे, चन्ने काकाजी सोबत जाशील म्हणते. आजकाल एवढे हुशार सेवक आहेत बरं, मला बी माहीत आहे. चन्ने काकाजी नेलं. बाप त्यांनी काहीच नाही म्हटलं, मला फक्त काकाजीकडे चल म्हटलं. नाही तर आजकालचे सेवक एखादा नवीन भेटला का त्याला पोथीपुराण सांगते, असं करायला लागते तसं करायला लागते. लागली यायची ट्रेन गाडी चालली समोर समोर, मार्ग सांगायचे पहिले यायचंच चालू होती धिंगाणा. हे गोष्ट सत्य आहे, 100% सत्य आहे. नाही हे चुकीचं आहे. त्यांनी नेलं. फक्त एकच शब्द म्हणला, बापू मार्गदर्शन ते जे सांगतील ते ऐकून घेजो. मी बसलो काकाजी जवळ. मार्ग साहेबाकडे गेलं. आम्ही आपली आभीती सांगितलं, पूर्ण सांगितली. ते काही त्यांनी विचारलं डायरेक्ट तुमची आभीती सांगा, तेही बिचात काही बोलले नाही. आम्ही सांगतच गेलो. आता म्हणते ठीक आहे, आता माझे ऐका म्हणते. बापू ठीक आहे मार्गात यायचा म्हणते. तुला एकच शब्द निघला माझ्या मार्गदर्शकाचं, दवा आणि दुवा करायला लागेल म्हणे. कारण की 10 वर्ष झाले होते, शरीर होतं, शरीरामध्ये काही वेदना असतात काही. कारण की असं ऑपरेशन झालं होतं. जेव्हा माझ्या पत्नीची डिलिव्हरी झाली त्या इकडच्या काय पूर्ण शरीर उलाढाल झालं होतं. ठीक आहे. तर मार्गदर्शकाने म्हटलं दवा आणि दुवा करायला लागेल. चला म्हणते ठीक आहे. सर्व सांगितलं मार्गाची रूपरेषा. बाबा म्हणते तुला एकच भगवंत मानायला लागेल म्हणे, आणि फायदे झाल्यानंतर परशील नको म्हणे, नाही तर तुला दुःख तुला हे येतील म्हणे, दुःखाचे प्रॉब्लेम तू होशील म्हणे, आम्ही नाही होणार म्हणते. सर्व सांगितलं. ठीक आहे काकाजी म्हणलं. मग सुरेश मामाला सांगितलं की याची साफसफाई करून दे. पत्नी हां त्याच एक कालामध्ये एक गोष्ट घडली. पत्नी म्हणते कारण मी बुधवारी गेलो, उद्याचं मार्गशीर्ष महिना म्हणते. तर काकाजी काय म्हणतात आजपर्यंत तर केलीस, का भेटलं बाई बोलते तुला, का भेटलं ताई म्हणते. ते बंद कर म्हणते, साफसफाई करायची असेल जा म्हणते ना, साफसफाई कर म्हणते. गेलो घरी, पूर्ण साफसफाई केली. फक्त भगवंताचे फोटो होत्या अनेक देवतेच्या. तर काकाजीनं आदेश दिला होता सुरेश अवसरे यांना. गेलो, ते आले. बापू म्हणते प्रणाम करून घेऊ म्हणते ना, हे देव घेऊ म्हणते प्रतिमा वगैरे ना, नेऊ म्हणते. नेलं, विसर्जन केलं, बढिया छान साफसफाई केले. आता सायंकाळी आलं. म्हटलं मामा म्हणते कार्य कसे राहतात म्हटलं, कार्य भेटले नाही. थांब म्हणते मी आत्ताच फोन लावतो म्हणते. काकाजीने 11 दिवसाचे कार्य सांगितले म्हणते. मला पुस्तक वगैरे काही पाठीपुस्तक भेटली नाही. एक पुस्तक दिली मामाने आपल्या घरची आणून. ह्या पुस्तकीने सर विनंती प्रार्थना कर म्हणते. मामानं सांगितलं असं करायला लागते तसं करायला लागते. 11 दिवस केले. काकाजीकडे गेलो. काकाजी म्हणते कसं वाटते. छान वाटते म्हटलं. पूर्ण साफसफाईत केलं म्हटलं. घर इकडून 4 बाजूने केलं म्हटलं. लिंबू होते, दागे दोरे ते सब खोदू काढले म्हणलं. झालं म्हटलं सर्व. ठीक आहे बेटा म्हणते, तुला आता पुन्हा 11 दिवसाचे कार्य करायचे आहे का. हो काकाजी म्हटलं. तर ठीक आहे म्हणे, उद्यापासून 11 दिवसा कार्य कर म्हणते. हे चिठ्ठी लिहून देतो, भवनात जा आणि पाठीपुस्तक आणली. सुरुवात केली कार्याची. माझे कार्य असे रेग्युलर चालू राहायचे. ना पोळ्यावर पाहायचं ना संतीवर पाहायचं. पोळा आला तर मांस मटण चिकन खायचे नाही काकाजी, मला त्याची काही लेनदेन नाही. जेव्हा खायची इच्छा आली तेव्हा खातो. तर मी कार्य चालूच होते. आता 3 एप्रिलचा दिवस आला. काकाजी म्हणते हां त्या कालावधीत दवाखाना चालू होता एक. ठीक आहे. 3 एप्रिलचा दिवस होता.
काकाजी म्हणते पाटावर बसील म्हणते आणि भगवंताला सांगशील म्हणते बाबा ह्या एप्रिलला मी तुझ्या रॅली देतो, पण दुसऱ्या एप्रिलला दोघांचे 3 दिसलो पाहिजे, दिवस राहिले पाहिजे म्हणते. असं शब्द ठेव म्हणते. एक माग म्हणते. एक मागितला. दवाखाना चालू केलं. आता तुम्हाला म्हटलं होतं का जो दवाखाना म्हणशील तो दवाखाना, त्या धर्मेटच्या दवाखान्यामध्ये गेलो. धर्मेटच्या दवाखान्यामध्ये गेलो, ट्रीटमेंट केली फुकटमध्ये. म्हणते हे प्रॉब्लेम आहे म्हणते, भरपूर प्रॉब्लेम आहे म्हणते, कारण की शरीर होतं भरपूर प्रॉब्लेम होती. तर 1.5 लाख रुपये खर्च आहे म्हणते, अजून इंजेक्शन हे ते. तो बाळा आपलाच राहते, पण आपल्या शरीरामध्ये काही कमतरता असते तेवढ्या दिवसाची, त्याच्यामुळे ते करायला लागते. काका झालं, तिथून गेलं काकाजीकडे डायरेक्ट गेलो. दुसऱ्या दिवशी गेलो. काकाजी अशी अशी गोष्ट आहे म्हटलं, 1.5 ते 2 लाख खर्च आहे म्हणलं. तर तू भगवंताजवळ शब्द ठेव म्हणते. पाव दुसऱ्या दिवशी भगवंताकडे विनंती करून शब्द ठेवलं. ते SBI कोणाच्या बापाची न होत माहीत नाही. 7 दिवसामध्ये मला फोन आला, तुम्हाला म्हणते एक लोन ऑफर आहे म्हणते. कितीचं? 2 लाखाचं. तुमच्या 50 कस्टमरमध्ये तुमचा नंबर लागला म्हणते. म्हटलं ठीक आहे. पत्नीसोबत गेलो. किती व्याज दर लागेल म्हणे? जास्तीत म्हणजे 40,000 रुपये म्हणते 2 लाखावर 3 वर्षाचे. तर ठीक आहे म्हटलं, करून घेऊ. आता आपल्या तर करणेच आहे, भगवंतासोबत आहे. भगवंताची कृपा 8 दिवसामध्ये ते लोन मला मिळालं. 5 मिनिटामध्ये तो 2 लाख रुपये आले अकाउंटमध्ये. ट्रीटमेंट चालू केली. डॉक्टर म्हणते 2 ऑपरेशन झाले त्या कालावधी. मग ते ते तर येणारे बी भरपूर आहेत, त्यांना बी फायदा नाही होत. आपल्या मार्गातले बी आले, त्यांना बी फायदा नाही होत. मेन गोष्ट असते, मी तुम्हाला नंतर सांगतो कार्य कसे असायला पाहिजे. मी तसे कार्य केले ते सांगतो तुम्हाला. ट्रीटमेंट केली. ह्या एप्रिलला 3 एप्रिलला बाळ राहिलं पाहिजे. तर तिला महिना चालू होता, 3रा का 4था. त्या 3ऱ्या एप्रिलला, मग 4थ्या एप्रिलला माझ्या बाळाच्या रॅलीमध्ये घुमू लागला. दवाखाना काय चालू केलं. चांगला आराम झाला. डॉक्टर अशा अडचणी होत्या, भगवंताला समोर ठेवून ते डॉक्टर बी म्हणायचे तुला दर्द होते का काय होते? म्हटलं माझ्या भगवंत आहे, तुम्ही चालू ठेवा. अरे वा म्हणते, असे ट्रीटमेंट करे. ते ट्रीटमेंट झाली, बाळ झाला, सर्व झालं. कार्य असे केले मी ना. 3 वर्षामध्ये माझ्या मार्गदर्शक साहेबाने कधीच मला कोणत्या गोष्टी म्हणजे चांगल्या प्रकारे समजून आणले ना. कार्य चांगले केले, त्यामुळे मला भगवंताने मला छान बाळ दिलं, ते बी मुलगा. त्या दवाखान्यामध्ये होतं. दवाखान्यामध्ये प्रायव्हेटमध्येच केलं मी. डिलिव्हरीचा टाईम होता. पहिलंच नंबर आमचाच होता. त्या नंबरमध्ये ते नर्स आली, म्हणते तुम्हाला बाळ झालं. डोळ्यात अश्रू आले. मी काकाजीला डायरेक्ट फोन केलं. पहिले भगवंताला म्हटलं वा भगवंता तुमची धन्यवाद लिहिला. काकाजीला फोन केलं. काकाजी म्हणते भगवंताला प्रणाम कर, त्याचा धन्यवाद मान. भगवंताला प्रणाम केलं, धन्यवाद म्हटलं. सर्व झालं. आता सर्व सुखरूप आहे. कार्य कसे केले मी ना. सुरुवातीला कार्य केलं ते एक कार्याची सुरुवात कशी झाली. मला ते हे हवन कार्य वगैरे समजत नव्हतं. मी जाऊन बसव तिथे झोपायला लागे हवन कार्यामध्ये. कधी कधी सत्य सांगतो ते बसल्या एक हळदी कुंकाचा कार्यक्रम होता. मला श्रमदानचं कार्य मिळाले. मी श्रमदान चालू केलं. त्या दिवसपासून पोराने मला ओळखलं, काकाजीने ओळखलं. बापू कुठेही काम असलं, साफसफाईचं असलं, चल. मी भगवंताचे कार्य तसे करत गेलो. 3-7 ते बी करत गेलो. अशी छुट्टीनं बुट्टी मारायचं काम नाही. 2-2, 3-3 महिने किंवा 10-15 दिवस ते चालले होते कधी कधी दिवाळीच्या सणामध्ये. पण असे मी 1-2 महिने असं कधीच नाही, रेग्युलरमध्ये कार्य चालू होते. माझे कार्य यशस्वी झाले. मला छान बाळ मिळाला. आणि मी त्यामध्ये भगवंताचा धन्यवाद करतो. तसेच महानतेगी बाबा जुमदेवजी धन्यवाद करतो. तसेच आईचे धन्यवाद करतो. आणि आमचे मार्गदर्शक वेळोवेळी मार्गदर्शन करून आम्हाला चांगले कार्य मिळवून दिले, त्यांचा बी धन्यवाद मानतो. आणि हा एवढा मोठा कार्यक्रम करत आहे मी भगवंताचे कार्य करत आहो. मी म्हटलं काकाजीकडे गेलो. काकाजी म्हटलं मला चांगलं कार्य नवे होऊन घडवायचं आहे.
पहिले काकाजीकडे म्हटलं 90 गळायचं आहे, तुझी इच्छा काय आहे म्हणते विचारलं त्यांना. मी म्हटलं चांगलं छान करायचं आहे. तर किती लोकांच्या करते म्हटलं 1200-1500. ठीक आहे तुझी मर्जी म्हणते, माझं नाव नाही टाकायचं. हे कसं आहे आपण दुसऱ्याचं नाव टाकतो, बोलणारे भरपूर आहेत. म्हटलं ठीक आहे काकाजी, म्हटलं सर्वच केलं. म्हटलं पैसा पाणी बरोबर आला. यूट्यूब चॅनल बी हे लाईव्ह चालू केलं, भजन बी छान केलं, सर्व जेवण वगैरे. आणि आता माझं सर्व सुख समाधानी आहे आणि भगवंताच्या आणि बाबाच्या नियमानुसार नियमासोबत मी चालत आहो. आणि माझे कार्य चांगले आहे ना, मला कोणतेही दुःख ना कोणतीही अडचण नाही आली. माझे ते लोन होते ते बी फेडलं गेलं. ते तर होते हे प्लॉट वगैरे हे घर घेतलं होतं याचं लोन होतं ते बी फेडलं. आणि मी आता सुखसमाधी आहो. आणि माझ्या बोलण्या चालण्यात कुठं चुकी झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो. महान त्यागी बाबा जुमदीजीला मला क्षमा मागतो. तसे मातोश्री वाराणसी याला मी सांगतो ना. आजच्या या चर्चा बैठकीचे अध्यक्ष